प्रेमचंद नेमाडे आणि ही माझी पत्नी वैशाली कुंदन नेमाडे। आमचा प्रेमकुंज वृद्धाश्रम उल्हासनगर 4 ला स्थित आहे। गेली 3 वर्षांपासून आम्ही आश्रमात सेवा देत आहोत। साधारणतः 24हून अधिक व्यक्ती आमच्याकडे आहेत आणि क्षमता आमची 100 रुग्णांची आहे। सेवा मनापासून देतो, सर्व एन्जॉय करतात। खूप आवडतं आम्हाला ही सेवा द्यायला। दगदग होते, त्रास होतो, खिचाताण होते आमची, त्यातल्यात मी देखील पत्नीला जेवढी होईल तेवढी मदत करतो। आणि एवढं आहे की या स्ट्रगलमध्ये काय होतं, कोणाची ना कोणाची तब्येत बिघडते, अटॅक येणं, काहीतरी प्रश्न असतात, चालू असतं। थोडी अप्स अँड डाऊन्स आम्ही फेस करतो। आम्हाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची थोडीशी गरज आहे, जास्त नाही, थोडीशीच गरज आहे। पण जी कुठल्या रूपात तुम्ही करू शकाल ही वस्तू रूपात असावी। कुठली तरी वस्तू ती तुमच्या कोणाही व्यक्तीच्या नावाने करू शकतात आणि त्यांच्या स्मरणार्थ करू शकतात। आयुष्यात चांगले आणि वाईट प्रसंग आहे, मुलांचे बर्थडे येतात तेव्हा 2-2, 3-3 केक कापून आपण काहीतरी चुकीचा आदर्श ठेवतो असं मला वाटतं। तुम्ही एका केकवर सुद्धा तेवढाच आनंद मानू शकतात, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या केक कटिंगमध्ये आमच्या या ज्येष्ठ मंडळींच्या फॅमिलीमध्ये ना एक वेळचा नाश्ता होऊ शकतो। विचार बदलला ना तर जग बदलेल। आम्ही एवढंच सांगतोय तुम्हाला की काहीतरी चांगलं करा आणि त्यावेळी तुमच्या मुलांना हजर करा, त्या क्षणाचे साक्षीदार ठेवा। उद्या तुमची मुलं इंजिनियर, डॉक्टर होतात, बाहेर जातात आणि मी तुम्हाला सांगतोय, या आश्रमात आल्यानंतर अब्जोपती माणूस सुद्धा माझ्याकडे आज 28 रुपयाच्या डायपरमध्ये लपेटल्या दिसेल तुम्हाला। त्यामुळे पैशांचा गर्व किंवा हे काहीच टिकत नसतं। तुम्ही प्रत्यक्ष इथे या, बघा आणि त्या मुलांना एक चांगला आदर्श घालून द्या की हो, मोठ्यांची सेवा करा। माझ्या पूर्ण कुटुंब, माझ्या घरातली 3-3 वर्षापासूनची जी मुलं आहेत ते सेवा देतात, त्या आजी आजोबांसोबत जेवतात, त्या आजी आजोबांचा विश्वास टिकून राहावा यासाठी आम्ही देखील त्यांच्यातच जेवण करतो की त्यांना असं फील नको व्हायला की आपलं अन्न वेगळं, यांचं अन्न वेगळं। अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आम्ही तेल असो, कुठलेही पदार्थ असो, यांना ग्रेडेशन जर पाहिली, FSSAI म्हणा, काही म्हणा, कुठल्याही स्टँडर्डवर, शक्यतो आम्हालाही माहीत नसावी, तुम्ही त्या स्टँडर्डवर मोजाल ना तर अतिशय पौष्टिक असं अन्न आम्ही बनवतो। त्यांना सक्तीने सर्व प्रकारचे दर्जेदार सकाळी काढे बनवून देतो। ओके, त्यांचा ब्लड प्रेशर वाढू नये। माझ्याकडे खूप मोठं कलेक्शन आहे, तुम्हाला मी थोड्या वेळ दाखवू शकेल ते। त्यामध्ये तुम्ही बघाल की माझ्याकडे आपण म्हणतो झेंडूचे किंवा वेगवेगळे, माझी आई सकाळी जे असते कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे हे सगळे प्रयोग करून त्यामध्ये, आणि आम्ही बरेचसे हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम नको व्हायला, शुगरचे प्रॉब्लेम नको व्हायला, यासाठी कारलं, आवळा यांचे ज्युसेस बनवून त्यांना जबरदस्तीने पाजतो। चहा हक्काने पितात ना, 1 कप हे पण पिऊ शकतात। मग आम्ही ह्या गोष्टी जबरदस्तीने करतो। मेथीचे लाडू म्हणा, काही, हे सर्व आम्ही आवडीने खाऊ पण घालतो, स्वतःही खातो, त्यांनाही करतो। मस्ती मजाकमध्ये आमचं खूप चांगलं चालतं आणि ते सगळं वेळेनुसार बांधलेलं आहे। सर्व म्हातारे पोतारे सर्व येतात, वेळेवर शिस्तीत जेवतात, अपूर्ण ठेवत नाही। प्रत्येकाला सक्ती आहे की तू 1.5 चपाती घेतली, 1.5 चपाती खायचीच आहे, संपवायची। 0 चपातीवाले आज माझ्याकडे 1.5 ते 2 चपातीवर आहेत। बरेचसे डॉक्टर व्हिजिट करतात आणि त्यांनी प्रोटीन कंटेंट सुद्धा सर्वात रिच असल्याचं आम्हाला लिहून किंवा तोंडी दिलं आहे, त्यांच्या मशीन्सवर त्यांनी चेक केलं आहे। एवढं सांगून मी माझं एक मनोगत संपवतो। धन्यवाद।